गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हे 252 तुला साहेबांनी बोलवलंय. नमस्कार साहेब. सुशीला, कैदी नंबर 252. सुशीला, तुझी शिक्षा संपली आहे. आज मुक्त करण्यात आलाय तुला. बस सजा संपली का? अजूनही इथे राहावंसं वाटतं तुला? तुझ्या चांगल्या वर्तणुकीमुळे सरकारनं तुझी उरलेली शिक्षाही माफ केली आहे. आमची इच्छा आहे बाहेर समाजात देखील तू चांगली वर्तणूक ठेवून प्रतिष्ठा मिळवा. प्रतिष्ठा? नाही साहेब, तुमचा हा समाज मला प्रतिष्ठेने जगू देणार नाही. का? माणसानं स्पर्श केलेल्या पाखराला त्याचे भाईबंद कळपात घेत नाही, त्याला टोचून मारतात. तसाच तुमचा हा समाज मला टोचून टोचून मारेल. नुसता समाजाला दोष देऊ नका, तुमचाही काही दोष असला पाहिजे. गुन्हा तर तुम्हीच केलात ना? मी शिक्षिकेचा पवित्र पेशा पत्करला की जिथं सत्यम शिवम सुंदरमचा साक्षात्कार होतो. ओम नमो उषत्कालः सुस्वागतम् सत्यं शिवं सुंदरम्. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, 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 सत्यं शिवं सुंदरा. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे. प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास. नावने पैल तिरे दया सागरा, दया सागरा, ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा.
राजू काय चाललंय फोटो कसले फोटो किरण फोटो काय नाही खोटं बोलतोस मला बनवतोस काढते वैसे फोटो काय म्हणते ना ऐकू नाही तुला किरण काढते वैसे फोटो आणते फोटो आण म्हणते ना मी नटनटींचे फोटो किरण हात पुढे कर हात पुढे म्हणते मी हात पुढे कर कुठे हाताळतात ही शाळा आहे हे विद्या मंदिर आहे इथे तुम्ही ज्ञान घ्यायला येता आणि तू इथे असले धंदे करतो वर्गाच्या बाहेर चाल उचलतो दप्तर आणि चालतो वर्गाच्या बाहेर आजचा बंद दिवस तुला ही शिक्षा चालता म्हणते ना मी प्रत्येकाला शिस्तही पाहिजे चला आपापली अभ्यासची पुस्तकं काढा बाई तुमच्याकडे कोण आलं? नमस्कार. नमस्कार मी आबासाहेब देशमुखांचा मोठा मुलगा शेखर या किरणचा भाऊ. तुम्ही याला वर्गाबाहेर का काढला? भावाच्या चौकशीला आला मला भेटायला येण्यापूर्वी आपण आपल्या भावाला विचारलं नाही. का नाही विचारलं पालक या नात्याने आपलं कर्तव्य नाही ते मी असं ऐकलं की आपण कॉलेजमध्ये LLB चा अभ्यास करतात आपण सुद्धा साधी प्राथमिक चौकशी न करता मला विचारायला येतं नाही पण गावातले इतर अशिक्षित पालकात आणि आपल्यात फरक तो काय मुलं शाळेत घातली म्हणजे आपली जबाबदारी संपली असं आपण मानता नाही पण तुम्ही याला हातावर वळ उठेपर्यंत मारलं असं काय घडलं? ते आपण आपल्या भावालाच का नाही विचारलं म्हणजे ते सांगण्याची जबाबदारी तुमची नाही? हे पा मला माझी जबाबदारी चांगली समजते म्हणूनच मी त्याला वर्गाबाहेर काढलंय. हे पहा काही झालं तरी हा आबासाहेब देशमुखांचा म्हणजे या गावच्या सभापतींचा मुलगा आहे. सभापतींचा मुलगा आहे? मी सर्व मुलं समान मानते कोण कुणाचा मुलगा आहे ध्यानात घेण्याची मला मुळीच गरज नाही. पण हा हे पा तुमचा भाऊ पूर्ण बिघडत चाललेला आहे तो स्वतःही शाळेची शिस्त पाळत नाही आणि इतर मुलांना बिघडवतो. त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे आणि पुन्हा असं वागणार नाही असं सर्व मुलांच्या देखत कबूल केला तरच मी त्याला वर्गात बसू देईन. मग तो सभापतीचा मुलगा असो ना तर आणि कुणाचा असो आणि समजा तशी वेळ आली तर राजीनामा द्यायची माझी तयारी आहे. असं किरण माफी माग. मी नाही माफी मागणार. किरण 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 चल. बाकी काय बी म्हणा दत्ताप्रभ आता पत्र कितीतरी मास्तर लिहून गेला पण असा नक्षीदार नमुना आपण नाही बाबा पाहिला. थांबा आलीच बघा ती. राम राम बाई राम 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 राम. हे पोरग काय म्हणते आमचं पोरग ठाकलं हो तुमच्याच चालत आहे तेव्हा अभ्यास काय म्हणतोय त्याचा. हा प्रश्न तुम्ही रस्त्यात विचारताय मग कुठे विचारायचा? काहीतरी निमित्त काढून बायकांशी बोलायची संधी पाहताय. काय तोरा दत्तराव कवा तरी हिची नांगी मोडली पाहिजे बर का. चला काम लई कडक राजसा व असा थोड तरी हसा. सॉरी मॅडम. काय हो बाई कितींदा साबण लावता? बघा की हो किती वेळा साबण लावला तरी डाग निघतच नाही. खरं हा पण काही डाग असल्यात एकदा पडलं की जन्मात जात नाही. होय कापड फाटल पण डाग नाही जाणार. खरं आपल्याला एक शर्त लावायची. बाई आंघोळ करते ना त्या दगडावरली साडी घेऊन यायची जो कोणी घेऊन येईल ना त्याला दाबायचे. बाकी आमची शाळेतली मास्तरी होय? आणणार का मग पळ बघू लवकर. ठीक आहे साडी वा, वा. आणली का नाही बाई? मारली हे काय 10 पैसे. आता बाई कशी पाण्यात बाहेर येते ते बघूया. काही नाही आपलं टाइमपास. टाइमपास वा. अरे बाहेरच्या देशात वर्षातून 3 पिकं काढतात
आणि तुम्ही बायकांच्या कुटाळक्या करीत असा टाइमपास करता काय? घ्या ती साडी इकडे. अरे जा म्हणतो ना. आहे घ्या घ्या. सज्जन लागून गेलाय. शेवट ना आली असं बसा. कोण आहे? नाही मी हे साडी. साडी? काय हो, तुमच्या मनाला काय वाटत नाही? साडीचं निमित्त करून तळ्यावर आंघोळ करणाऱ्या उघड्या बायकांना बघायला लागतंय. पहा, त्या मुलाने तुमची पळवून नेलेली साडी मी तुम्हाला परत करायला आलो. मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? हं. माझा जो काय समज व्हायचा तो बरोबर झालाय. गेली 6 महिने या गावात मी हेच पाहते. आणि काय हो, तुम्ही स्वतःला सुशिक्षित समजता ना? मग अशी पाहत का राहिलात? पण मी जन्मात कधी बाईला पाहिली नाही तुम्ही? सॉरी. सॉरी म्हणे. बायकांच्या मागं मागं फिरायला ह्यांना लाजा कशा वाटत नाही? काय बरं आहे ना? हो बरं आहे. तुमचं कसं आहे? एकदम ठीक. वा छान. मला भोवती फिटायला लाजा कशा वाटत नाही? कोण आहे? मी कोण? मी शेखर. जरा दार उघडा. का? म्हशी चोरून बघून समाधान नाही झालं? हा, चोरून बघायला मी काही फॅड नाही. मला बघायचं असलं तर मी वाटेल तसं बघू शकतो. मला तुमच्याशी बोलायचं. बोलायचंय? तुम्हाला काय बोलायचं माहित आहे मला. असं अपरात्री भेटायचं निमित्त करून नोकरीसाठी परगावी आले का निराधार स्त्री अतिप्रसन्न करण्याची संधी करता? मी मुळीच दार उघडणार नाही. काय समजता काय तुम्ही मला? स्त्रीलंपट की मवाली? तुम्हाला काय समजायचंय मी केव्हा समजले. बेशरम मवाली. बेशरम मवाली कुणाला म्हणता? मुकड्याने दार उघडा. नाहीतर काय करणार आहात? काय करणार? मी हे तार मोडू शकतो. काय हिंमत आहे तुमची? असं मग पास तुम्ही. मला बेशरम म्हणतेस काय? दाखवतोस तुला. तुला दाखवतो आता मी हलकट.
तिकीट तिकीट आता लवकर तिकीट दे. अरे भक्ती काय नुसती काय विचारतोय मी. हा बरीच तयार दिसतेस. सगळी सोंग माहिती आहेत मला. फुकटचा प्रवास करून असं मुख्य जण मेऱ्याचं फोन करतेस काय. चलो निकाल तिकीट आणि निकाल जल्दी. काय हो? किती बोलताय? स्त्री म्हणून काही दया दाखवाल की नाही? रोज त्रास आहे आमच्या डोक्याला. फुकटचा प्रवास करायला सोकावलेत अहो नसेल तिकीट तर मी देईन पैसे. तुम्ही. ठीक आहे पण जंक्शन पासून सगळे पैसे भरावे लागतील तुम्हाला. ठीक आहे. शिवाय दंडही भरावा लागेल. किती सांगा ना. 10 रुपये तिकिटाचे आणि 5 रुपये दंडाचे. बाई नाव काय तुझं? नाव सुशीला. घरी कोण कोण आहे? मग चल कुठं कुठं म्हणून विचारायचं नसतं. काम होत नाही. हे घे. ये एक पान दे. कोण आहे? मी नाही नाही मला वाचव. मला धंद्याला घेऊन जातात हे लोक. चंगा लौंडी बड़ी आई सती सावित्री बन के चल. मामा तुम बीच में मत आना नहीं तो. ये कौन है तेरी माया बहन? ये बहन है मेरी. अच्छा इसका क्या? अच्छा बच्चू कभी देख लूंगा. अरे हाँ मालूम है तू क्या देखने वाला है. चल भाग यहाँ से. इधर खड़ी रह के क्या करती है? जब फुट यहाँ से तो एक झोपड़ लगा दूंगा. हाँ चल. शरीफा देखने हुआ कभी तुझी. चल चल बोला ना. चल बैठ उधर. हाँ चल एक टम्पर मार फिर तुझे अच्छा लगेगा. हाँ अभी मुझे सच सच बता दे कौन है तू. तेरा नाम क्या, कहाँ के रहने वाली तू. चल ले ले. काय आहे? आपल्यासारख्या अभाग्यांची सखी आहे सखी. दिनदुखियांना सहारा देते. दुःखाने पिचलेल्या लोकांचे आसू पोषते. लोकीला म्हणतात दारू. हा शी. अशी आहे तुझी चित्तरकथा. अल्ला तरी काय माणसांच्या गाठी घालून देतो. मी बी तुझ्यासारखंच लय भोग. हे माझे कसबी हात होते ना. दुनियेत काय कमी नव्हतं. हा कारखान्यात काम करायचं ना. बीबी बच्चे माझे सुखात होते. एक दिन रात पाळीला माझा कसा डोळा लागला मालूम नाही. माझा कसबी हात यंत्राच्या जबड्यात सापड
आणि जन्माचा थोटा झाला. साले जिंदगीची धुळधाण होऊन गेली. साले बेसहारा झाले. साले बीबी बच्ची उजाड़ हो गया समझा. बेबस हो गई साली जिंदगी. कुणी नाही सहारा दिला. हा, शेवटी या बयानं हातबट्टीनं सहारा दिला. पण तकदीरला ते पण नाही बघवलं ना. पोलिसांच्या धाडी पडतात. जरा सावरला की पुन्हा मोडायचं, पुन्हा सावरला की पुन्हा मोडायचं. वो जुना फटेला कपडा रहता ना, विटका, फाटला की त्याला ठिकाळ लावायचं, गाठी मारत बसायचं, पुन्हा शिवायचा. असा चाललाय समजा माझा. ठीक है, मला बहन नव्हती, अल्लाह ने मला बहन दी. जो कुछ रोटी टुकड़ा मिलेगा मिल बांट के खाए. अभी रोने का नहीं. हंसो हंसो हंसो. आली वाटतं. कोण? तुझ्या माझ्यासारखी और एक दुखिया, दुनिया की नजर में एक वेश्या. वेश्या? वेश्या. जिंदगीचा सौदा करणाऱ्या वेश्येला बी दिल असतं, भावना बी असल्या. तिलाही वाटत असत कुणीतरी आपलं जीवा भावाचं असा, कुणीतरी आपला इंतजार करावा. जीवा भावानं ओला सुका तुकडा बसून खाव, एकमेकाच्या कुशीत समज दुःख विसरून जा. सुशीला, तुझ्या दळभद्री भैयाला तेवढा एकच मायेचा ओलावा. लय प्यार करते मुझे, लय प्यार करते. चाराने सुट्टी द्या, सुट्टी नाही. काय चालस कटकट दिवसभर धंदा करता, चार आणि नाही तुमच्याकडे? माझा तर पॅसेंजरला दिलेत ना. काय रे बाबा कटकट. राजा, ए राजा, एक चार आणि दे बाबा. तो रिक्षावाला लई कटकट करते मोडीसाठी. हा, आणि ही कोण आणलीस ही माझ्या मनावर? ए, बहन है वो मेरी. बहन? बहन का आणखी कोण? चुप. ले ये चार आने ले, वो रिक्शा वालों को दे दे, बाद में तेरे को बताएगा. जा. बघ बाबा, हाँ. नाहीतर आणि कुणाला तरी घेऊन बसशील. देखा, देखा नमूना. मुंह फट है मगर दिल की बहुत अच्छी. रात्रीच्या 12च्या ठोक्याला धंदा बंद करते आणि असल ती भाजी भाकरी घेऊन रिक्षातून तडक माझ्याकडे येते. माझं पोट भरलं की दिसभरचा शीन जातो तिचा, है ना? राजा, हाँ. राजा आधी एक ग्लास भर बघू. ऐसा काय त्याचं आज लई कटकट झाली. ऐसा. आणि काय रे, हाँ. तू तर म्हणत होतास तुला कोण नाही म्हणून, मग ही मध्येच कुठली काढलीस बहीण? सच बोलू शांता, जे तुझ्या आयुष्यात घडलं ते तिच्याही घडलं. ये दुनिया में जो खुद को शरीफ कहलाते त्यांनीच तिची जिंदगी बर्बाद केली. असं? तिच्या आबरूचे आणखी लचके तोडले जाऊ नयेत म्हणून बहन म्हणून तुला आसरा द्यायचा मी ठरवला. हा, मला पण बहन नव्हती, है ना? माफी कर हा बाई, मी हे सगळं बघलं. चल्ले. ते राहू दे रे बाबा, तुम्ही दोघे जेवून घ्या बघू. त्या बिचारीला भूक लागली असेल. आणि तूही घे बघू. ठीक है, तू नहीं खाएगी? तुम्ही दोघे जेवा रे बाबा, मी मगाशी मिसळ पाव खाल्लाय. ऐसा नहीं चलेगा. देख, हम ऐसा करेंगे, तू और मैं साथ में मिलके खाएंगे. हाँ? हा? आणि हे तुझ्या हाताला काय झालं? कुछ नहीं, वो बाहर ये करने गया था ना, ऐसा. ठीक आहे ठीक आहे, मी तुला भरवते. हा, देखा सुशीला, बोला था ना मैं, कितना दिल लगाती है. ए बाबा, ते दिल बिल आपल्याला काय माहित नाही. हा, मुकटानं खा बघू.
काय म्हणतो रे? हा. कसं काय? अरे नमस्कार करत होतो. हिंदूच्या देवाला? का हिंदूच्या देवाला नमस्कार करायला मनाई आहे काय? नाही नाही म्हणाय नाही. हाँ? हाँ, देख सबका अल्लाह एक ही है, समझे? हाँ. हे? राखी कशाला बांधली इथं? आज राखी पौर्णिमा, ऐसा? बहिणीने भावाला राखी बांधायची असते. ऐसा. हा. ए, चल मेरे को एक दे. हाँ? हा, हा. ये कैसा है? ती 1.5 रुपयाची. ये नहीं होगा. ये कैसा है? ही 2 रुपयाची. 2 रुपये. हाँ? ये. हाँ? हा मग तुझ्या हा? तिला कोण बहीण आहे? अल्लाह मियाँ की दुआ से. अरे वो सुशीला, अरे देख तेरे लिए क्या लाया मैं, देख आज तुम्हारा वो त्योहार है ना, वो कुछ राखी पूर्णिमा, देख तेरे लिए कैसी फर्स्ट क्लास राखी. क्या हुआ? और क्या हुआ? काय सांगू भैया, दैवानं आणखीन एक फासा टाकलाय. त्या राक्षसाचं पाप माझ्या पोटात वाढायला लागलंय. ऐसा. अरे बघू कशी आणलेस राखी. आज बहिणीनं भावाच्या तर राखी बांधायची असते ना. छान आहे भैया राखी. नाही सुशीला, नाही. आज तुझ्या हातनं राखी बांधून नाही घेणार मी. चला ज्यानं तुला जिंदगीतून उठवलं त्याच्या बायकोवर बदला घेईन, तेव्हाच तुझ्या हातून राखी बांधन मी. राखी कशी मातीत तू टाकून दिलीस. सुशीला, ए सुशीला, ये देख मैं शेगड़ी भर के लाया. अभी बच्चे को ठंडी नहीं बजेगी. सुशीला, पोलिसाचे धाड आले वाटतं. हे बघ मी कुठेतरी जाऊन लागतो. हा पोलीस गेल्यानंतर मग मी आहे. तोपर्यंत अशी तिथं पडू नये. हा हे बघ पोरा रडायला नको देऊ. उगाच नंतर घातोय. हा मी आलो. मुलगा पळायला वाटतं. चला चला आवा लोकल गोळा करा. पोराच्या रडण्याचा आवाज, पोरग्या रडण्यावर. येतो कुठला? अरे फुग्याला फुगा लागला असेल ना, बाटलीला बाटली. आजकाल काय सांगता येत नाही. जीव लय मोरे गेलाय. म्हणजे तुला माहित आहे काय, जळमल्या लागला हटपटीला प्याला आला असेल. आवाज छानायच. काय झालं रे. बाळ गेलं. डोळ्याच्या पायाच्या हातात माझं बाळ गेलं रे भैया. बाळ गेलं रे. रोना ना सुशीला, रोना. नशीबवान आहे ते. अल्लाह करतो ते पण बऱ्यासाठीच करतो ना. कुणाचं नाव सांगून मोठं केलं असतंस त्याला, आणि ते पण कुणाचं नाव सांगून जगलास. हा सुटली तुझं. पुढचा क्रियाकर्म उरकून टाकू.
घेऊ बाया, नको घेऊ. माझ्या बाळाला नको घेऊ रे बाया, नको घेऊ. कौन है? क्या चल रहा है? कौन मोहम्मद तुम? चल रहा है इधर. ये बच्चा किसका है? वो उसको लफड़ा नजर आता है. कौन से भाई जी? तो पुलिस स्टेशन घेऊन चला ना. चलो हम तो. चलो पुलिस स्टेशन चलो. युअर ऑनर, कोर्टापुढे आलेला साक्षी पुरावा लक्षात घेता ही गोष्ट सर्व बाजूनी सिद्ध झालेली आहे की या सगळ्या आरोपींनी हा गुन्हा जाणून बुजून संगनमत करून केलेला आहे. युअर ऑनर, पोटासाठी खेडेगावात जाऊन नोकरी करणाऱ्या या नर्सवर या गाव गुंडांनी बलात्कार केलाय. युअर ऑनर, जिथं हा गुन्हा घडला तिथं प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार सुद्धा हीच साक्ष देतात. ज्या भालेकुराडींचा धाक दाखवून आरोपींनी फिर्यादीला अडवलं आणि जबरदस्तीने ओढून पिकात नेलं ते भालेकुराडी कोर्टासमोर पुराव्यादाखल हजर केलेले. युअर ऑनर, आरोपींनी फिर्यादीला पिकात नेऊन पुढे काय केलं हे सांगायला साक्षीदार आरोपीच्या दबावामुळे जरी कचरत असले तरी पिकात सापडलेल्या या फुटक्या बांगड्या आणि ही मोडलेली धाट आय थिंक युअर ऑनर इट्स अ सफिशियंट एव्हिडन्स. युअर ऑनर, ग्रामीण विभागात काम करणाऱ्या या स्त्रिया या गरीब स्त्रियांच्या अब्रू रक्षणासाठी आणि समाजातल्या सर्व गाव गुंडांना कायमची दहशत बसावी म्हणून कायद्याच्या तरतुदीप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षा या सर्व आरोपींना देण्यात यावी अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. ऐकलत का? चहा घ्यायला येता ना? हो. अहो झालं की नाही तुमचं? मेहरबान वकील साहेब, आज आपण कोर्टाची बेअदबी केली आहे. कोर्टाचे मनोगत लक्षात न घेता जाणून बुजून हेतू पुरस्सर कोर्टाकडे दुर्लक्ष केले आहे. आपल्या ह्या अशा वागण्याने कोर्टाचा अवमान होतो आहे याची आपण दखल घेतली नाही. खरे पाहता आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. त्या आनंदाप्रित्यर्थ आपले तोंड गोड करावे असा कोर्टाचा हेतू होता. त्यासाठी खास बेळगावी कुंद्याच्या पेढ्याची योजना केली होती. शिवाय सगळा थाटमाट कसा जरदारी होता. आपल्या आवडीची खास मोगऱ्याची वेणीही आपल्या सेवेला हजर होती. शिवाय अन्य कुणाचा उपसर्ग होऊ नये म्हणून स्वयंपाकीण बाईसही देवळात पाठवले होते. परंतु आपण बेअदब बा मुलाचा त्याकडे दुर्लक्ष केले
तरी संसारी कायद्यातील कलम नंबर 2 या 3च्या तरतुदीप्रमाणे आपल्यावर खटला का भरू नये याचे सत्वर स्पष्टीकरण व्हावे अशी कोर्टाची आज्ञा आहे. ऑनररी मॅजिस्ट्रेट सौ शैलजा देशमुख. गुन्हेगार जातीनं आपल्या पुढे हजर राहून बा अदब बा मुलाईजा दिलगिरी व्यक्त करतं, तेव्हा कोर्टानं आता औदार्य दाखवावं आणि जराही वेळ न गमावता कुणाचाही उपसर्ग होण्याच्या आत आमचं तोंड गोड करावं ही विनंती. मग त्याकरता तुम्हाला पुढली तारीख देण्यात येते. पुढली? हे काय म्हणजे? कोर्टाच्या आज्ञेची अंमलबजावणी करतो. अंमलबजावणी? तोंड गोड करण्याची. अहो काय असं काय? तुम्हाला चहा देते या. बर बसलो. आणि बरं का आज की नाही मी तुम्हाला आणखीन एक शिक्षा करणार आहे. शिक्षा? हा ती ना. अगं ती शिक्षा भोगायला तर मी आता सुद्धा एका पायावर तयार आहे. ती नव्हे हो, काहीतरी तुमचं. आज की नाही आपण दोघांनी मिळून पिक्चरला जायचं. हा ठीक आहे, एवढंच ना. पिक्चर रोमॅन्टिक आहे ना? बघा पुन्हा तेच. चला चहा घ्या बघू तुम्ही अगोदर. द्या. चला. काय सर्व दरांची तिकीट संपली आहे. हाऊसफुलचा बोर्ड लागला. तरी मी तुला सांगत होतो लवकर आटप लवकर आटप. तुम्हा बायकांचं कधी लवकर आटपतच नाही. ते जाऊ देऊ, पण आता आपण असंच परत घरी जायचं. नाहीतर काय हा बोर्ड फक्त बघत बसायचा. चल पुन्हा पाहू केव्हा. चल ग. काय बाल्कनीची फक्त 2च तिकीट शिल्लक आहेत. साहेब जास्ती नाही, फक्त 1-1 रुपये जादा द्या. अहो नुसतं बघत काय बसलाय, मिळतात तर घ्या ना तिकीट. हा साहेब घ्या, फक्त 2च आहेत. नको नको, चल चल आपण पाहू पुन्हा केव्हा. ठीक आहे तुमची मर्जी. ए थांब, असं काय करता? आला तसं पाहूया ना. पुन्हा तुम्हाला केव्हा वेळ मिळेल कुणास ठाऊक. ए दे गती तिकीट. घ्या पैसे द्या. ठीक आहे. अहो पैसे तिला द्या, तिकीट मी नाही विकली. हे पैसे. थँक्यू सर. चल शैला. थँक्यू. साहेब ही नोट एवढी बदलून देता का? काय झालं ग नोटेला? फार फाटकी आहे, ही चालायची नाही. न चालायला काय झालं? अगदी जीर्णून तुकड्या पडल्या नोटा सुद्धा चालतात. त्या आपल्यासारख्या बड्या लोकांच्या. आमच्या थोड्याशा फाटलेल्या नोटा देखील नाही चालत लोकांना. बरोबर. ठीक आहे. थँक्यू. चल. आणि साहेब पुन्हा कधी तिकीट लागली तर असं माघारी जाऊ नका, मी इथंच असते. खरंच कमाल आहे नाही, अशा तरुण मुली थिएटरवर ब्लॅकने तिकीट विकत राहतात. त्या विचित्र परिस्थिती आहे नाही. चल चल. झोपला का नाही? कसला विचार करता एवढा? काय नाही, बसलोय आपलं. काय बसलोय? तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. खरं सांगा काय घडलं असं? काय नाही. नाही कसं? काहीतरी घडले. तुम्ही सांगितलं नाही तर तुमचा चेहरा सांगतो ना मला. खरं सांगू, आज फार फार बेचैन आहे मी. मन कसं सैरभैर झालंय.
शैला, आज अशी एक केस आली माझ्या समोर. एका दुष्ट माणसाने एका निष्पाप मुलीला कायमच माणसातून उठवलंय. जी धुतल्या तांदळासारखी शुद्ध होती, जी तुळशी सारखी पवित्र होती, त्यानं तिचं चारित्र्य हनन करून आज तिला कुमार्गाला लावली. जी विद्यादानासारखं पवित्र कार्य करत होती, तीच आज पैशासाठी देहदान करते. आणि तो खुशाल तिचं सार जीवन उद्ध्वस्त करून स्वतः मात्र आज ऐश्वर्य. शैला, तूच सांग, काय म्हणावं अशा माणसाला? अहो, माणूस कसला तो, नराधमच म्हणायला हवं त्याला. खरंय शैला, म्हणूनच आज फार फार बेचैन आहे मी. अहो, पण तुम्ही काय एवढे बेचैन होता? काय करू? एवढे चांगले कायदे पंडित आहात, अशी केस लढवा की जास्तीत जास्त शिक्षा होईल असं करा ना. चांगले खडीस फोडायला पाठवा तुरुंगात. नाही शैला, आज पराभव झालाय माझा. ती केस हारलोय मी. काय? तुम्ही केस हारला म्हणजे तो गुन्हेगार सही सलाम सुटला म्हणायचा? होय शैला, पण तुम्ही केस अशी कशी लढवली? माझ्या हातून कसूर झाली आहे. कसा वागवत गेलो मी, त्याचाच पश्चाताप होतोय मला आज. पण तुम्ही कशाला पश्चाताप करून घेता? तुम्ही थोडेच गुन्हेगार आहात. केस तर हातची गेली ना. चला झोपायला जा. उगीच नका विचार, नुसतं डोक्याला ताप करून घेता. चला. चल सो. ए बघ, चल आंखें बंद कर. चल सो. हाँ? क्या हुआ? हाँ? तेरे आंखों में आंसू? होय भैया, शेवटी बाई ती बाईच. तुला सांगू भैया, बाई ही पृथ्वीसारखी असते. 3/4 पाणी, 1/4 जमीन. एवढा अफाट भरलेलं पाणी असं डोळ्यावाटे पाझरतं रे. छोड़ो यार, ये तेरी बात अपने समझ में नहीं आती. हाँ, देखो देखो अपने यार कैसे बैठे उधर, देखो. हाँ, देख, है ना? अरे विचार खोटा, आचार खोटा, अरे खोटी दुनियादारी, खोटे तराने, खोटे बहाने, खोटी दोस्ती यारी. अरे इस दुनिया में जीना है तो मस्त मजे में जीना रे. अरे जीवन इसका नाम है प्यारे, अरे जीवन इसका नाम है प्यारे. तुझे है आगे चलना रे, जीवन इसका नाम है प्यारे. तुझे है आगे चलना रे, तुझे आगे चलना रे, तुझे है आगे चलना रे, चलना रे, चलना रे, चलना रे. जीवन इसका नाम है प्यारे. तुझे है आगे चलना रे, जीवन इसका नाम है प्यारे. तुझे है आगे चलना रे. उठली नाती, उठली गोती,
आसवी दुनिया अवती भवती चाल पुढं तू पुसून आसू मुखड्यावरती आणून हासू खरं सांगतो कोण कुणाचा कोंड मारा तू सोड मनाचा कोंड मारा तू सोड मनाचा अरे इस दुनिया में जीना है तो मस्त मजे में जीना रे जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना रे जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना रे तुझे है आगे चलना रे तुझे है आगे चलना रे चलना रे चलना रे चलना रे जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना रे जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना रे दुनिया सोंगी दुनिया ढोंगी हजार रूपी हजार रंगी कोणी राजा कोणी भिकारी कोणी सावज कोणी शिकारी होते मस्करी या गरिबीची विडंबना ही लाचारीची विडंबना ही लाचारीची अरे इस दुनिया में जीना है तो मस्त मजे में जीना रे जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना रे जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना रे तुझे है आगे चलना रे तुझे है आगे चलना रे चलना रे चलना रे चलना रे जीवन इसका नाम है प्यारे अरे जीवन इसका नाम है प्यारे तुझे तो आगे चलना रे जीवन इसका नाम है प्यारे तुझे तो आगे चलना रे तुझे है आगे चलना रे जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना रे हम कितना तुम्हारी मजनू एक चाय वर चाय चाय नहीं मिलेगी बोने वाले ना अजून अरे बोने हम करता ना रोकड़ा कैश लो कैश कैश वाले साहूकार रख दे खिसे में अपनी प्यारी सुशीला चाय पिए बगैर कुणाला भी चाय देना नहीं साला वो सुशीला तुम्हारे पर मरता भी नहीं और फुकट में मरता है प्यार करता है प्यार तेरे को क्या मालूम प्यार किया तो डरना क्या प्यार किया कोई चोरी वो चोरी फिर छुप छुप के आए क्यों मरता है अबे चूहे तू क्या जाने प्यार किया तो डरना क्या प्यार किया तो डरना क्या चाबी क्या पॉलिश का रे तिथे ती ब्लॅक ना तिकीट विकणारी मुलगी ती इथंच असते ना हा सुशीला हा सुशीला हा ते आमची बॉस आहे साऊ बॉस हो आम्ही सगळे इथं सगळे ब्लॅक मार्केट करतो असं पण आज ती इथं कुठे दिसत नाहीये कुठे राहते ती बताओ साहब वो सामने अच्छा म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये नाही ती खाली फळे आहे ना त्याच्या खाली एक चद्दर आणि 2 बर्तन आहे ना वो उसकाच आहे असं पण का रे तिला घरचं असं कोणीच नाही कोण नाही साहेब हा एक मानलेला भाऊ आहे साहेब मानलेला भाऊ हो हा आणखीन एक त्याचा आशिक आहे साहेब तो चहावाला ते बघा त्याचं नाव मजनू पहिलं साहेब कसं आहे आशिक अहो ते सुशीलाच्या हातची बॉनी झाल्याशिवाय दुसऱ्याला चहाच देत नाही असं हो म्हणजे दोघांचं प्रेम वगैरे आहे का छे छे ती कुठली करते याच्यावर प्रेम तोच करतो आपला 50-50 ते बघा ते आली
अरे तेरे प्यार में सारा आलम खो बैठे तेरे. अरे बाबा तुला राहू दे अरे हा सुशीला राणी तुझीच वाट बघत होतो. चहा केव्हापासून तयार आहे. घ्या घ्या चहा गरम गरम चहा घ्या. हे काय बटर कुठे आहे? अरे सगळी भरणी तुझीच आहे. लागेल तेवढं खा. तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हे भुसलो लागेल किती. हाँ 1 रुपये. चल 4 2 5 2 2 रुपये. 4 2 5 2 रुपये. क्यों बे साला मच्छा पे शर्म नहीं आती. ए बाबा चौथा कड़ा फेल गया ना साला. अरे जाने दे. ये ले मेहंदी से लंगड़ा और 3 से 9 8 आना. 150 चक्का का पाना के 1 रुपया. 1 रुपया. पुलिस नया कॉन्स्टेबल आया. हा काय चला ते मारुती जाते या पाठीमागं. माझ्या मागे पोलीस लागले. मला वाचवा. पोलीस.
ये मराठा नंबर चलिए मेरा चल मैं रुपया आ गया। ये मेरा 1 रुपया। अबे यार बड़ा ना। अरे रुपया बस। ये मेरा रुपया, चलो। तो खोबड़ बघितलं तेच आणि 29 लागे। हाँ यार अपन नहीं खेलते, तुम लोग खेलो। ये चल खेल। चलो ये मेरा रुपया, चल। ये मेरा रुपया। ये और 1 रुपया मेरा। ये मेरा रुपया। चलिए मैं 2 रुपया आ गया। अरे ऐसा ज्यादा हो गया क्या? पाकिट मारा किसका? ठीक आहे, कोर्टात गेला नाही? नाही, आज जरा डोकं दुखतंय. मग बाम लावून देऊ का? नको, मला थोडा वेळ शांत बसते. थांबा, तुमच्यासाठी मी गरम चहा आणते. नमस्कार चायवाले. राम राम साहेब, चाय पिणार का? नाही आता नको. मजनू नाव काय तुमचं? हा मजनू. अच्छा. हा, तुमची ती सुशिला कुठे दिसत नाही इथं? आपण सुशीला जाणार कुठे? गेली असेल कुठल्या तरी थिएटरवर. येईल एवढ्यात शोचं टाइमच झालाय ना. ती बघा ना. निकाल मारो पाकिट. पाकिट काय झालं? साहेब साहेब तिने माझं पाकिट मारलं. सुशीला चल निकाल पाकिट. हरामजादी चोरी करते क्या? तोंड सांभाळ. आपली सुशीला को पोलीस पकडा. अरे निकाल पाकिट. अरे काय झालं? काय झालं सुशीला? काय झालं? काय नाही रे मजनू, रात्रीचा हप्ता चुकला म्हणून बदला देतोय साला. अरे चाली हरामजादी बकवास बंद कर. चल पोलीस स्टेशन. हा कुठे घेऊन जायचं तिथे घेऊन जा. काय पोलीस स्टेशन नवीन आहे का आपल्याला? की खातो की काय? चल. हा, चलो, चल, चलो, चल. पोलीस स्टेशन. अरे मजनू तू ठेव यहाँ. चल चला साहेब. चल चाली पाकिट मार. मेरी सुशीला को पकड़ के ले गया. ठीक है, आने दो ममदू भैया को, फिर देखता है. देखा साहब, अपनी सुशीला को पुलिस पकड़ के लेके गया. अपना ममदू भैया होता ना, जामीन राहिला असता. असं हा. साहेब या सुशीलने यांचं पाकिट मारलं. होय साहेब, मी थिएटरवर तिकिटाच्या रांगेत उभं होतो तेव्हा हिनेच माझं पाकिट मारलं. हे गाव भवानी, हे पोलीस स्टेशन आहे. येऊ का आता? हात खाली. बाईच्या अंगाला हात लावायचा तुम्हाला अधिकार नाही. कायद्यानं बोलायचं. माझा अधिकार बघायचा आहे. निर्विवाद फोडून करतो सालीला. चले खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर इथल्या इथं अंगावरचे कपडे घालून बोंब मारेन. हा आणि सांगून ठेवते, माझी आबरू लुटली म्हणून नाक व्हायला वरडत बाहेर जाईल. काय काढू कपडे? कोण आहे तिकडे? पंडित हात पाठव. हे पहा, तिला आत मुलीची झडती घ्या. सगळे कपडे काढून नीट तपासा. अरे 52 रुपयात पाकिटात. चले फट. चाप. आणि लक्षात ठेवा, साली महाबदमाश आहे. चल बरं साहेब. आईला माणसं लगेच ओळखली. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. हो 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 नमस्ते नमस्ते. नमस्कार. कशी काय? आता ते थिएटरवर पकडलेल्या मुलीचं काय झालं? तिचीच झडती सुरू आहे. साहेब हे तिच्या अंडरवेअर मध्ये पाकिट मिळालेलं आहे आणि 52 रुपये आहेत त्याच्यात. गुड गुड व्हेरी गुड. जातो. पाहिलं साहेब, पाकिट त्या पोरीनंच मारलं होतं, पण कबूल करत नव्हती. बदमाश. बाय द वे, तुम्ही कसे काय? नाही, मला विचारायचं होतं,
तुम्ही तिला कोर्टापुढे कधी हजर करणार? मोस्ट प्रॉब्ली आय थिंक उद्या दुपारी. का बरं? नाही, मी जामीन राहणार आहे. व्हॉट डू से? अहो साहेब, ती पोरगी म्हणजे. येतो मी. अच्छा साहेब, हे सुशीला, त्याचे उपकार नाही मानणार काय तू? उपकार हाँ. कसला? अरे खुद जामीन रह के तेरे को छुड़ाया क्या कम है क्या वो? भैया, हाँ. या जगात कुठलाही पुरुष स्त्रीवर तसे फुकट उपकार करत नाही. जा त्याला विचार, रात्री कुठल्या हॉटेलवर यायचं ते. नाही सुशीला, मी त्यासाठी जामीन नाही राहिलो. मला मला तुझ्याशी काही बोलायचंय. चल भैया, आपल्याला वेळ नाही. अरे भैया, आपलं सामान कुठे आहे? चलो मजनू को पूछ जाएंगे. चल. हाँ चल. सुशीला, तो आली? ए मजनू, अरे वो उधर का सामान क्या हो गया हमारा? आमची भांडी ते पोलिसांनी सगळं उधळून लावलं. का? त्यांचं काय घोडं मारलं आम्ही? ते याच्या पुढे तुला इथं राहू देणार नाही. राहू देणार नाहीत म्हणजे काय? त्याच्या बापाची जागा आहे काय? सुशीला, चला 1 मिनिट थांबायचं नाही तर. चलो मंदू. काय बंदी आहे काय कुणाची आम्हाला? हा, साहेबाची वरनं ऑर्डर आहे तसे. चलो. हात मत लगाना, समझे? हाँ, चलो. हाँ, चलता है. चल सुशीला. अरे भैया, आपण जायचं कुठं? कुठं? जाएंगे जिधर पाव ले जाते हैं वहां. आपला दारूचा अड्डा बंद झाला, फुटपाथ भी बंद झाला. चलो. सुशीला, चालला? होय बाबा, आता जायलाच पाहिजे. आणि हे बघ मजनू, माझ्यासाठी तुझी चहाची बोली थांबवू नकोस. हा, रोज माझी आठवण काढून चहा बटर खात जा. आपल्या पोटाला मारू नकोस. हा, चल भैया. भैया, पानी कुठे चाललंय? उसके सामने तेरे मेरे जैसा जिंदगी का सवाल नहीं है ना. जैसे रास्ता मिलता है वैसे बहता है वो. बघितलं भैया, ते मुलं पक्षाचं घरटं तोडायला लागले. बिचारा त्या पक्षाने काडी काडी जमून घरटं बांधलं असेल नाही? हाँ, इसी का नाम तो जिंदगी है. एक का खेल होता है मगर दूसरे की जान जाती. चल भैया, इधर तो भी जाके पंपर मारेंगे. चल ना यार, चल. क्या माधु, टम्पर मारने को आया? एक दिन नहीं जाएगा टम्पर के सिवा. हाँ, क्या करना मोहम्मद भाई, आदत से मजबूर है ना. अच्छा है तुम्हारा. ए चल. भैया, बोर्ड क्या है रे? अरे वो तमाशा होता है ना, उसका बोर्ड है वो. हाँ, बहुत अच्छा होता है. औरत लोग बहुत अच्छा नाचता है. वो कौन है ना, वो नाम क्या लिखा है वो? कला लीला क्या है? भैया, हाँ, क्या जाएगा तमाशा देखने को? पागल है क्या? औरत लोग जाता नहीं कभी उधर. कौन बोलता है साला अपन औरत है? चलो. दिल दिल नादीम तनादीम ततोम तननननन नादीम दीम दीम ततोम. दिल दिल नादीम तनादीम ततोम तननननन नादीम दीम दीम ततोम. दीम तननननन नादीम तननननन दीम तननननन नादीम तननननन दीम तननननन तोम. दिल दिल नादीम तनादीम ततोम तननननन नादीम दीम दीम ततोम. दिल दिल नादीम तनादीम
निघालाय, बायकांना बसता येणार नाही. शॅम्पल तिकट निघालाय. हा फुकट नाही, तिकीट काढलंय. अहो पुण्या गावाचं अल्पाखरू बसले डौलात न खुद खुद हसते गालात. बसले डौलात न खुद खुद हसते गालात. पुण्या गावाचं अल्पाखरू, अहो पुण्या गावाचं अल्पाखरू बसले डौलात न खुद खुद हसते गालात. बसले डौलात न खुद खुद हसते गालात. कसं लबाड खुद खुद हसते, कस कस बघते आपल्याच नादात. बाई बाई आपल्याच नादात. मान करून जरासी तिरकी भान हरपून घेते गिरकी. मान करून जरासी तिरकी भान हरपून घेते गिरकी. किती इशारा केला तरी बी, आता किती इशारा केला तरी बी आपल्याच तालात न खुद खुद हसते गालात. पुण्या गावाचं अल्पाखरू, अहो पुण्या गावाचं अल्पाखरू बसले डौलात न खुद खुद हसते गालात. कसे लबाड खुद खुद हसते, कस कस बघते आपल्याच नादात. बाई बाई आपल्याच नादात. कशी सुबक टंच बांधणी ही पुरम तनू देखणी. कशी सुबक टंच बांधणी ही पुरम तनू देखणी. कशी कामे नाचून आली बघा, कशी कामे नाचून आली बघा ना. आईने महलात न खुद खुद हसते गालात. पुण्या गावाचं अल्पाखरू, अहो पुण्या गावाचं अल्पाखरू बसले डौलात न खुद खुद हसते गालात. कसे लबाड खुद खुद हसते, कस कस बघते आपल्याच नादात. बाई बाई आपल्याच नादात. लाल चटक डाळिंब फुट, मोहताला पाणी सुट. लाल चटक डाळिंब फुट, मोहताला पाणी सुट. ही मदनाची नशमाईन, ही मदनाची नशमाईन. टपोर डोळ्यात न खुद खुद हसते गालात. पुण्या गावाचं अल्पाखरू, अहो पुण्या गावाचं अल्पाखरू बसले डौलात न खुद खुद हसते गालात. बसले डौलात न खुद खुद हसते गालात. बाई बा, क्या बात है. खरंच बाई जीव ओढून टाकावंसं वाटतं तुमच्यावर. आईला काय येडं केलं पब्लिकला तुम्ही. आवडलं बाई तुम्हाला? नुसतं आवडलं.
अहो माझ्यासारखी बाई ती तुमच्यावर फिदा झाली मग त्या पब्लिकचं काय झालं असं? बाई एक विचारू का? विचारा की. आम्हाला जमल का हो तुमच्यासारखं सगळं? हो न जमायला काय झालं? या धंद्याला जे लागतं ते देवानं रूप दिले तुम्हाला. नाही पण तुमचं ते नाचणं गाणं. हो नाच गाणं काय सराव केला तरी येईल, पण नाच गाण्यापेक्षा या धंद्यात आणखीन एक महत्वाचं यावं लागतं. काय? या धंद्यात लाज लज्जा आबरू समज मुंडळून ठेवून द्यायला लागतं. एखादा पब्लिक पैसे द्यायला आला तर त्याच्या हातात हात द्यावा लागतो. मग तो हात दाबतो काय, डोळं घालतो काय, आचकट विचकट बोलतो काय, पण ते हसत मुखाने घालावं लागतं. बस एवढंच? हो गटारात पडलेल्या चिखलाची काय भीती. बाई माझी तयारी आहे. असं? हो. 1 2 कितना पैसा है? 50 पैसा। 4 आने का 8 आना हो गया क्या? साहेब पॉलिश? नाही नको. काय रे आज तुमची ती बॉस इथं कुठे दिसत नाही? कोण सुशीला? हा तीच. साहेब पोलिसांनी पाक त्यांचा अड्डा मोडून टाकला. असं? पण गेली कुठे ती? कुणाला ठाऊक? ते बघा ते मजनू कसा धंदा बंद करून त्याच्याकरता झुरत बसलाय. बघा ना आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. आता सांगा अहो बोला ही कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. रूप माझं बघून तुम्हाला गळतीस, कावर बावर होऊन काय बघतास. रूप माझं बघून तुम्हाला गळतीस, असंग सोडून निसंग होऊन मीच तुम्हा पुसते. अहो असंग सोडून निसंग होऊन मीच तुम्हा पुसते. बोला ना आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. आता सांगा अहो बोला ही कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. पडदा असा दूर फेकून दिला, इश्क बाजी मध्ये जीव झोकून दिला. आड पडदा असा दूर फेकून दिला, इश्क बाजी मध्ये जीव झोकून दिला. असा लाज चालीला
₹100 घ्या. ही लावणी आत्ताच्या आत्ता बंद करा आणि कुठली लावणी न म्हणता हात निघून जा. हो शहाणे, काय बंद करा भाई, लावणी झालीच पाहिजे. नाही नाही, लावणी न म्हणता तुम्ही हात निघून जा. नाही चला म्हणतो ना. अहो भाई आता करा सुरू लावणी. हा करा सुरू लावणी. सुरू करा लावणी. आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. आता सांगा अहो बोला ही कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. ज्वानी आली भरा रंग उधळी तशी, भरल्या बाजारी घ्या सोन बावन कशी. ज्वानी आली भरा रंग उधळी तशी, भरल्या बाजारी घ्या सोन बावन कशी. तोला मोळन सौदा पटवा नका घोंगसते, अहो तोला मोळन सौदा पटवा नका घोंगसते. पटवा ना आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. आता सांगा अहो बोला ही कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते, आणि सांगा राया सांगा मी कशी दिसते. सुशीला, सुशीला, मला तुझ्याशी काही बोलायचंय. माझ्याशी? मला वेळ नाही तुमच्याशी बोलायला. नंदा, भैया कुठे गेलाय? मला वाटतं ते रिक्षा आणायला गेले असतील. असं? मी येते. हा बर. हा चलो बैठो. रिक्षा ताबडतोब त्या रिक्षाच्या पाठोपाठ घे. पैसा यहाँ पर मारेगा एक, क्या भाग यहाँ से. पैसा मांगते हैं. मला क्या म्हणताय? सुशीलाला भेटायचंय. हाँ ये सुशीला, वो 100 की नोट देने वाला साहेब है देखो. त्यांना म्हणावं मला तुमच्याशी बोलायला वेळ नाहीये, माझ्याकडे दुसरं गिरायक आहे. उसको टाइम नहीं है. पण वक्त ने किया क्या हंसी सितम, तुम रहे न तुम, हम रहे न हम, वक्त ने किया. हे सुशीला, अरे अरे रोती है तू? साहेब भैया आता नाही रडणार. नहीं समझ में नहीं आता, वो भले मानस को झटका क्यों तू? तुला जामीन राहिला होता ना तो. भैया हाँ. मी नुसती बोलले, खरं तर त्याला फाडून खायला हवं होतं मी. क्यों? क्या हुआ? क्या हुआ? माझ्या सोन्यासारख्या आयुष्याची राख रांगोळी केली ती याच माणसानं. अच्छा, यही है वो आदमी. मुझे पहले क्यों नहीं पता, मैं इसको गर्दन मार देता.
यही है वो देशमुख। कहाँ रहता है वो और उसकी पत्नी? अब वो है और मैं हूं। कौन है? काय हो, एवढ्या रात्री उशिरापर्यंत कुठे गेला होता? जेवायला पण आला नाही. मला जरा काम होतं. हल्ली कोर्टात जात नाही तुम्ही? कोण म्हणतो? अहो कोण काय, गेले 4 दिवस झाले तुमचे पक्षकार सारखे येऊन जातात घरी. अहो असं मला आणखीन काय विचारता? कोर्टात नाव पुकारले ते हजर नसता म्हणे तुम्ही तिथं. काय भानगड काय? भानगड? अगं त्याचं असं असेल, हा मी कोर्टात जातो त्यावेळी ते घरी येत असतील आणि मी घरी असतो त्यावेळी ते कोर्टात जात असतील. हे पहा, अशी उडवाउडवीची उत्तरं देऊ नका मला. खरं सांगा बघू काय चाललंय. खरं सांगू, मी अशाच एका महत्वाच्या केसच्या कामात गुंतलोय. हे काय? अहो तुम्ही आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला होतात ना, आणि आंघोळ न करताच परत आलात. आता मात्र कमाल झाली आहे तुमची. काय? काल हे असंच झालं. कोर्टात जाताना एका पायात काळा मोजा तर दुसऱ्या पायात लाल मोजा. ह्याचा अलीकडे काय होती तुम्हाला? आता का? चला टॉवेल घ्या. कोण आहे? दिवाणजीच आहे. या या दिवाणजी या. का आलात? तुमच्यावर समज निघाली. काय समज? होय. माझ्यावर? होय. ते कशासाठी? तुम्ही ज्या पोरगीला कोर्टात जामीन झाला होता ती पोरगी तारखेला कोर्टात हजर नाही गेली म्हणून तिला वॉरंट आणि तुम्हाला समज. असं? साहेब, आपण तिला उगीच जामीन आहे. नुसती कटकट झाली बघा. तिच्याबद्दल लोकांच्याकडून बरेच प्रवाद ऐकायला मिळतात. जाऊ द्या, मी आता तिच्याकडेच जातो आणि तिला घेऊन परस्पर मी कोर्टात येईल. साहेब, पोहण्याचा राग येणार नसेल तर सांगतो. काय? तिच्यापासून थोडंसं सावध आहे. कळलंय मला तुम्हाला काय म्हणायचंय ते. शैला, जेवायला वाट. मला कोर्टात लवकर जायचंय. तुम्ही वा पुढं. एकच तास? तू नाही बसत जेवायला? नाही. का? बरं नाही मला. मी जेवेन नंतर. बरं नसतं का? काही नाही, तुम्ही जेवा. ठीक आहे. एक विचारू? काय? तुम्ही पुन्हा मुलीला जामीन घ्यायला? का विचारतेस तू? मला नाही सांगितलं कधी तुम्ही. प्रत्येक गोष्ट पुरुषाने घरी सांगायलाच पाहिजे का? आजवर तुम्ही माझ्यापासून काही लपून ठेवलं नाही म्हणून विचारलं. असं म्हणून विचारलं काय? हो, आणि मला वाटतं पत्नी म्हणून विचारण्याचा हक्कही आहे मला. हक्क? पत्नी म्हणून? हो हो. कोण आहे ती मुली? मला तुम्ही काय चाललंय हे? म्हणून तू हे सगळं सोडून ऐकलं? ठीक आहे. कशाला आलात? माझे ढिंडोळे झालेले पाहून अजून जीव शांत झाला नाही तुमचा? नाही सुशीला, असं म्हणू नकोस. तर मग का आलात? मला तुझ्याशी काही बोलायचंय. बोलायचंय? तुमच्यासारखे अनेक सभ्य पुरुष इथे येऊन जे बोलतात तेच बोलायचंय ना? नाही सुशीला, मला आज तुझ्याशी खरं खरं बोलायचंय. खरं बोलायचंय? तुमच्यासारखे क्षणाचे सत्यवादी हरिश्चंद्र मी खूप पाहिलेत. खरं आहे तुझं, पण मी असा क्षणाचा हरिश्चंद्र नाही. तर मग काय, एकवचनी रामाचा होता? तुम्हाला कल्पना नाही साहेब, तुम्ही माझ्या आयुष्याचे काय खेळ खेळलात. तो खेळ खेळलात तुम्ही आणि जीव गेला माझा. नाही सुशीला, त्याच माझ्या पापाची आज मी तुझ्याकडे कबुली द्यायला आलोय. तुझी क्षमा मागायला आलोय. क्षमा? वाह साहबजादे देशमुख साहब, क्षमा मांगने आए हो? बहुत खूब, बहुत बढ़िया तरीका ढूंढ निकाला. चलो हम भी क्षमा मांगने के लिए तैयार है आपकी. ले आओ अपनी बीवी को. आपने मुझे मारा, हाँ? आपकी बीवी की मैंने आबरू लूटी नहीं, सिर्फ बोला. इतना गुस्सा है, हाँ? तो दूसरे की आबरू लूटने वाले हरामजादे का क्या होता चाहिए?
तुम्हाला पश्चाताप झालाय ना? होय सुशीला, विश्वास ठेव माझ्यावर. मला या सगळ्याची परतफेड करायची. परतफेड या सगळ्याची कशी करणार? तू सांगशील तशी सुशीला. अच्छा, तुमची पत्नी म्हणून मला तुम्ही घरी न्याल? पत्नी म्हणून? का हिम्मत होत नाही? हिम्मत? चल सुशीला, चल. या पावली मी तुला माझी पत्नी म्हणून माझ्या घरी न्यायला तयार आहे. चल. नाही भैया, जाऊ दे मला. पाहते एकदा काय होतंय ते. आलेली संधी मी हुंदवडली असं नको वाटायला. चला. कोण आहे? देसाई दिवाणी साहेब आहेत. म्हणजे ते कोर्टात आले नाही? नाही. खरं सांगू भाईसाहेब, नको त्या पोरगीला साहेब जामीन राहिलेत. त्या दिवशी तारीख वाढून घेतली, 4 दिवसात पोरगी कोर्टात हजर करतो म्हणून. अहो ती बिलंदर पोरगी कुठल्या हाताला लागते? पक्की मवाल आहे ती. दिवाणजी, कोण आहे ती मुलगी? खरं सांगू भाईसाहेब, जवळजवळ वेशाच म्हणा ना. सिनेमाच्या थिएटरसमोर तिकिटांचा ब्लॅक मार्केट करते. येस सुशीला. थांबा, मी या घरात कुणालाही येऊ देणार नाही. कोण आहे ही? ही माझी पत्नी आहे. पत्नी? हो. माझ्या पूर्वायुष्यात अजाणतेपणे माझ्या हातून एक जीवन पुस्करलं होतं. त्या पापातून मुक्त व्हायचंय मला. बाजूला हो शैला. नाही, एका वेश्याला मी माझ्या घरात येऊ देणार नाही. शैला बाजूला हो, हे घर माझं आहे. तसंच माझा या घरावर हक्क आहे. मी तुमच्या अर्धांगिनी आहे. खरंय, पण शैला, लग्नाच्या वेदीवर देवा ब्राह्मणांच्या समक्ष तू एक शपथ घेतली होतीस. माझ्या सुखदुःखात पापा पुण्यात तू अर्धी वाटेकरी आहेस. माझ्या हातून हे पाप घडलंय, तुला ते स्वीकारावं लागेल. शैला बाजूला हो. चल सुशीला. साहेब, सुशीलाबाई कोर्टात हजर न राहिल्यामुळे तुमचं नाव पुकारले. सर होय. ठीक आहे. सुशीला, मी कोर्टात जाऊन पुढची तारीख मागून घे. तू एकच थांब. हा? हा ना, दोघांचा फोटो. का मछली तडफडते. हे पहा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. माझ्याशी? हा, एक सौदा करायचाय. सौदा? आजपर्यंत पुरुषानेच माझ्याशी सौदा केला, आता तुम्ही करणार? हे पहा, हे सभ्य माणसाचं घर आहे. नीट तोंड सांभाळून बोला. अरे हो, खरंच की हे सभ्य माणसांचं घर आहे, नाही का? माफ करा. हा, बोला. हे पहा, तुम्ही या घरातून जायला काय घ्याल? माफ करा हा बाईसाहेब, हा सौदा होऊ शकणार नाही. का? कारण किंमत सांगणारी व्यक्ती मी आहे. मी काही मागू शकते, 10 लाख सुद्धा. आणि माझी खात्री आहे ती तुम्ही देऊ शकणार नाही, कारण तुम्ही पराधीन आहात, एकाच्या पत्नी आहात. आणि म्हणूनच सांगते, हा सौदा होऊ शकणार नाही. शैलाबाई, नाराज नका हो. चला, मी तुमच्याशी सौदा करते. सौदा? हो, त्यात तुमची आणि माझी दोघींची परीक्षा आहे. परीक्षा? तुमच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र देता मला? काय? मंगळसूत्र?
मंगळसूत्र. मंगळसूत्र आणि तुझ्यासारख्या वेश्येला? बाईसाहेब, वेश्या असले तरी मला सुद्धा मन आहे, भावना आहे. अहो तेच तर माझ्या हातचं चाललंय म्हणून तर मी अट्टाहास करते. असं मग हा सौदा होणार नाही बाईसाहेब. नाही पण हे पहा, सौदा महागात पडणार नाही. नाही नाही देवा, काय करू मी, काय करू? क्षमा कर, क्षमा कर. माझं मंगळसूत्रच हवं ना तुला? हे घे आणि निघ इथून. तुला मला तोड सुद्धा दाखवू नकोस. तू कशाला आलास इथं? अरे कितनी देर से ढूंढता है हम तेरे को? ये देख, ये क्या है? ये क्या है यार? ये राखी है यार. आज राखी बांधने का दिन है. आज हम तो राखी बांधने वाला है. इधर है वो, इधर है वो हरामजादा देशमुख. साला इधर बैठा है क्या साला फोटो में? उसकी बीबी किधर है? ये है उसकी बीबी. ये इधर है तेरा मर्द सभापति का बेटा. मेरी सुशीला की अप्रू लुटे सुखा है मुझे उसके सामने. माझ्या आयुष्यात मी जे भोगलं ते दुसऱ्या कुणाच्या वाटेला येऊ नये. तू हट जा. असं काय करू नकोस. तू माझी शपथ आहे म्हणजे काय? ना, आज मुझे मेरी कसम पूरी करनी है. छोड़ दो मुझे. मेरे सुशीला को बर्बाद किया. काय केलं मी याने? मला जगात कोणी नव्हतं रे. तू एक भाऊ होतास.
युअर ऑनर, आरोपीच्या वकिलांनी बचावाच्या भाषणात जी सुंदर दर्दभरी कहाणी सांगितली ती संपूर्ण खोटी आहे. तो एक छानसा कल्पनाविलास आहे, ते एक सुंदर रचलेलं नाटक आहे, पण सत्य त्याहून भयंकर आहे. नाही नाही युअर ऑनर, सत्य याहून अजिबात वेगळं नाही. मी सांगितलेलं एक नाटक नसून तेच एक सत्य आहे. एका स्त्रीच्या शील रक्षणासाठी एका स्त्रीनं केलेल्या आटोकाट धडपडीत ती सुरी केवळ अपघातानं त्याला लागली हे सौ शैलजा देशमुख यांनी आपल्या साक्षीत सांगितलेलंच आहे युअर ऑनर. युअर ऑनर, जेव्हा बचावासाठी कायद्याचा आधार मिळत नसतो तेव्हाच अशा भावविवश कल्पनारम्य खोट्या कथा रचून गुन्हेगारांना वाचवण्यासाठी असा केविलवाणा प्रयत्न केला जातो. आता आरोपी म्हणून जी स्त्री उभी आहे ती या समाजाला लागलेली कीड आहे. आपल्या हीन चारित्र्यानं समाजाला बिघडवणाऱ्या या स्त्रीनं आपल्या जीवनात अनेक रंगढंग केलेले. स्वतःच्या शीलाचा व्यापार उघड्या फुटपाथवर मांडला होता. सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करून अनेकांना लुबाडलं होतं. एवढंच नाही तर खिसे कापण्याच्या धंद्यात ही सराईत होती. ऑब्जेक्शन युअर ऑनर, आरोपीवरचा हा आरोप अजून तरी सिद्ध झालेला नाहीये. दॅट्स इट युअर ऑनर. तो आरोप सिद्ध होऊ नये म्हणून आरोपीवर वॉरंट असताना सुद्धा ती तारखेला हजर राहिलेली नाही. यावरून आरोपी किती बनेल आणि निगरगट्टा याची कल्पना येईल. पण युअर ऑनर, काही झालं तरी एक गोष्ट आपल्याला नक्कीच डावलता येणार नाही की आरोपी हे एकेकाळी शिक्षिका होती, विद्यादानासारखं पवित्र कार्य करत होती. पण त्याच आरोपीला कुमार्गाला लावलं कुणी तुमच्या आमच्यासारख्या सभ्य म्हणून मिळवणाऱ्या याच समाजानं आम्ही तिला कुमार्गाला लावली. युअर ऑनर, समाजाच्या नावानं कितीही टाव फोडला तरी खुनाचा आरोप टाळता येणार नाही. ज्या माणसानं हिला बहीण म्हणून आसरा दिला होता त्या उपकार कर्त्यात ती विसरली आणि एका भल्या माणसाच्या घरात शिरून सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त करायला निघाली. आणि जेव्हा हिचा मानलेला भाऊ हिच्या मार्गात आडवा आला तेव्हा त्याच्या पाठीत सुरा खुपसून हिनं त्याचा खून केला. युअर ऑनर, पंचनाम्याच्या वेळी आरोपीनं हा सर्व स्वतःच कबुली जबाब दिलेला आहे आणि अजूनही ही गोष्ट आरोपी नाकारत नाही. याचाच अर्थ आरोपीनं खून केलेला आहे आणि असा निर्दय खून करणाऱ्या स्त्रीला फाशीशिवाय दुसरी अन्य कोणतीही शिक्षा योग्य होणार नाही. ऑर्डर ऑर्डर. आरोपी सुशीला, तुमच्यावर ठेवलेल्या आरोपाबाबत तुम्हाला काही सांगायचं आहे? अच्छा. आरोपी सुशीला, तुमच्यावर ठेवलेला आरोप आणि तुमचा होकारती जबाब तसंच तुमचं वय आणि तुम्ही एक स्त्री आहात हे विचारात घेता इंडियन पिनल कोड 302 कलमान्वये तुम्हाला फाशीच्या शिक्षेऐवजी मी सहानुभूतीपूर्वक जन्मठेपेची शिक्षा फरमावत आहे. मला यांच्याशी थोडं बोलायचंय. ठीक आहे, बोला. सुशीलाबाई, सुशीलाबाई, रडू नका. डोळ्यात पाणी आणायचं नाही. एक सांगू तुम्हाला, तुमच्या लग्नात एक गोष्ट राहून गेली. लग्नात वेशीकडून मंगळसूत्र बांधलं जातं कारण धर्मानं वेश्याला अखंड सौभाग्यवती मानले. तुम्हाला माहितीये मी वेश्या आहे ना. नका नका असं म्हणून. सांगते शैलूबाई, तुमचं बांधायचं राहून गेलेलं मंगळसूत्र आज मी तुमच्या घरात बांधते आणि जाते. इन्स्पेक्टर
सुशीला वाट बघू नकोस अरे जीवन इसका नाम है प्यारे तुझे तो आगे चलना रे जीवन इसका नाम है प्यारे तुझे तो आगे